श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री नवनाथ कथासार श्री मालुकादेवी विरचित श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज आपण 15वा अध्याय पाहणार आहोत. या अध्यायामध्ये कानिपनाथ व मारुती यांचे भांडण व कानिपनाथाचे स्त्री राज्यात आगमन हे आपण पाहणार आहोत. अध्याय 15वा. गोरक्षनाथ व कानिपनाथ यांनी 12 वर्षे बद्रिकाश्रमात तपश्चर्या केली. ती पूर्ण झाल्यावर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करण्याकरता निघाले. पण कोठेही शोध न लागल्यामुळे दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते. गुरूचा वियोग त्यांना असह्य होत होता. अशा स्थितीत दोघेही देशोदेशी भटकत होते. गोरक्षनाथ फिरत फिरत गौड बंगाल्यात आल्यावर हेलापट्टणास आला व तेथील वेशीपाशी स्वस्थ बसून राहिला. गावच्या रक्षकांनी त्यास नमस्कार केला. तेव्हा त्याच्याजवळ तो मच्छिंद्रनाथाविषयी चौकशी करू लागला. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही म्हणता ते गोसावी येथे आले नव्हते, पण जालंधरनाथ नामक एक गोसावी येथे आला होता. तो सूर्याप्रमाणे तेजस्वी असून त्याच्या डोक्यावर आधाराशिवाय गवताचा भारा राहत असे. तो ते गवत रानातून आणून गायींना चारीत असे. तो तेथे अशा प्रकारे वर्षभर राहिला, पण पुढे तो केव्हा कुठे गेला याचा पत्ता कोणासही नाही. या गोष्टीस आज सुमारे 10 वर्षे होत आली. हे भाषण ऐकल्यावर मी तप सोडून त्याचा शोध करीत इंडियन म्हणून गुरूंने नाव पालटले असावे असा विचार त्याचे मनात आला व त्याला अतोनात दुःख झाले. त्यावेळेस ते रक्षक ईश्वर कृपेने गुरुची व तुझी भेट होईल, तू काही काळजी करू नकोस अशा प्रकारे समजूत घालीत होते. पुढे थोडासा विचार करून तो गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. घरोघर भिक्षा मागत फिरत असता तेथे जालंधरास पुरले होते. तेथे तो आला. त्याने तेथे येऊन अल्लाह असा शब्द केला. त्याबरोबर जालंधरनाथाने आतून आदेश केला. तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय असे विचारले. तेव्हा त्याने आतून जालंधर असे उत्तर दिले व त्यालाही तुझे नाव काय व तुझे गुरु कोण म्हणून विचारले. तेव्हा गोरक्षनाथाने आपले नाव सांगून गुरुचे नाव मच्छिंद्रनाथ असे सांगितले. गोरक्षनाथाने आपले अशी अवस्था का व कोणी केली असे विचारले असता जालंधराने घडलेला सर्व वृत्तांत कथन केला. तो ऐकताच संतापून गोपीचंद राजाचे सर्वस्व नष्ट करण्यासाठी गोरक्षनाथ जालंधरनाथाची आज्ञा मागू लागला. परंतु पुढील भविष्य म्हणून जालंधरनाथाने त्याला त्या कामापासून परावृत्त केले व तो म्हणाला, तूर्त तू या भरीस पडू नकोस व ही गोष्ट कोणाजवळही बोलू नकोस. पण तुझा व माझा शिष्य जो कानिप, त्याची भेट झाल्यावर त्याला हा सर्व वृत्तांत कथन कर. म्हणजे तो येथे येऊन नागपंथाच्या उत्कर्षासाठी हर प्रकारे राजास बजावून मला या खाईतून बाहेर काढेल. तेव्हा ही गोष्ट नीट ध्यानात ठेव. तू तीर्थयात्रेत जा. मग गोरक्षनाथ आदेश करून तेथून निघाले. तो फिरत फिरत जगन्नाथास गेला. इकडे कानिप गावोगाव उपदेश करीत चालला होता. अनेक लोक हौसेने त्याचे शिष्य होत होते. त्याच्याबरोबर 700 शिष्य नेहमी असत. ते फिरत फिरत स्त्री राज्याच्या आसपास गेले. त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ठाऊक होते, म्हणून पुढे जाण्यास कोणी दजेना. पण प्रत्यक्ष कानिप हाचाच स्त्री राज्यात जाण्याचा भेद दिसल्यावर सर्व गडबडून गेले. तरी त्यातून काही जण असे म्हणू लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यावर जीवाचे काय भय कसले. त्यातून तन मन धन आपण पूर्वीच गुरुस अर्पण केलेले आहे. मग आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे उचित होईल काय. हा त्यांचा मनसुबा कानिपाच्या लक्षात आला व त्याने स्पर्शास्त्र बसवून तिन्ही दिशांना फेकले आणि फक्त स्त्री राज्याचा मार्ग मोकळा ठेवून
बाकी सर्व दिशा भारून टाकल्या. त्याला असे करण्यास 2 कारणे होती. ती म्हणजे कोणीही शिष्य पडून जाऊ नये व मारुतीचा बुभुकार त्या ठिकाणी पोचू नये. याप्रमाणे व्यवस्था करून आपल्या शिष्यांना जवळ बोलवून सांगितले की मला आता स्त्री राज्यात जावयाचे आहे, पण तो देश फार कठीण आहे. त्या ठिकाणी मारुती बुभुकार करीत असतो, त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही. पुढचे देश असे कठीण आहेत व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे. जर जालंधरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर काही दगाफटका न होता मी सुरक्षितपणे परत येईल. कदाचित जीवावर बेतून प्राणहानी झाली तरी पुरविली, पण मनात आले आहे तेव्हा तिकडे जाऊन यायलाच पाहिजे. तर तुमच्या मनात विचार काय आहे तो कळवा. ज्यांनी गुरुच्या चरणी संपूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी व ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी येथूनच परत फिरावे. कानिफाने असे सांगितल्यावर त्याच्या 700 शिष्यापैकी फक्त 7 शिष्य त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाले. बाकीच्यांनी विचार केला की आपण परत फिरणार होतो, पण आता गुरुचीच आज्ञा मिळाल्याने चांगले झाले. हाच आनंद मानून ते परत जाण्यास निघाले. गावच्या सीमेपर्यंत 1 कोस गेल्यावर तेथे स्पर्शास्त्राने त्यास जागच्या जागी खेळून ठेवले. त्यामुळे त्यांना पुढे चालता येईना. तेव्हा खाली वाकून नेटाने पाय जमिनीपासून सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तर हातच जमिनीस चिटकून ते सर्व ओणवे होऊन उभे राहिले. इकडे कानिफाने राहिलेल्या 7 शिष्यास विभक्त अस्त्र विभूती लावून सांगितले की तुम्ही तिकडे जाऊन ओणवे उभे राहिलेल्या शिष्यांच्या पाठीवर 1 दगड ठेवा. त्याची आज्ञा ऐकून ते 7 जण त्यांचा शोध घेत गावच्या सीमेपर्यंत गेले. त्या 7 जणांना पाहून बाकीचे शिष्य अतिशय शर्मिंदे झाले. मग त्यांची खरडपट्टी काढून त्यांनी त्याच्या पाठीवर गुरुने सांगितल्याप्रमाणे दगड ठेवले. ते दगड देखील त्यांच्या पाठीत चिटकून राहिले. तेव्हा ते शिष्य रडून या दुःखापासून सोडवण्याची त्यांना विनंती करू लागले. तेव्हा ते 7 शिष्य म्हणाले, जीवाची आशा धरून तेथे राहा. गुरुजी देश पाहून आल्यावर तुम्हा सोडवून नेऊ. संकटापासून सोडवण्यासाठीच गुरु करायचा असतो, पण त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यासच तो प्रसन्न होतो. तेव्हा आपण केलेला अन्याय क्षम्य करून आपणास तुमच्याबरोबर स्त्री राज्यात घेऊन जावे म्हणून सर्वांनी त्यांची अनेक प्रकारे अर्जवे केली व आमचा भ्रम व गुरुचा प्रताप समजला असेही त्यांनी बोलून दाखवले. मग ते 7ही जण गुरुकडे जाऊन त्या सर्वांची मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले. गुरुला दया येईल असे मार्मिक भाषण केल्याने कानिफनाथाचे अंतःकरण द्रवले व त्याने विभक्तास्त्र मंत्रून भस्म दिले. ते एका शिष्याने जाऊन त्या सर्वास लावताच ते सर्वजण मुक्त झाले. मग लीनतेने गुरुकडे येऊन त्यांच्या पायांवर मस्तक ठेवून क्षमा मागू लागले. पुढे सर्व शिष्यासह कानिफा स्त्री राज्यात जाण्यास निघाला. तो नगराच्या सीमेवर येऊन दड देऊन राहिला. नंतर असा चमत्कार झाला की बुभुकार करण्यासाठी मारुती सेतुबंध रामेश्वराहून रात्री स्त्री राज्यात जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या झपाट्यात सापडला. पण तो महाप्रबळ वीर असल्याने त्याचे कचाट्यात सापडला नाही. तो त्याच्या तळापर्यंत येऊन पोचला. त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची जाणीव त्याला झाली व त्यावरून तेथे कोणीतरी महान प्रतापी वीर आला असला पाहिजे असे त्यास वाटले. इतक्यात सीमेजवळ येताच त्याला नागपंथाचे लोक दिसले. त्यावेळी मारुतीला वाटले की आपण महाप्रयत्नाने स्त्री राज्यात पाठवलेल्या मच्छिंद्रनाथास
हे लोक जाऊन त्रास देतील व बोध करून त्याचे मन वळवतील. मग तोही त्यांच्याबरोबर स्वदेशात गेला तर आपण केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागचे जागीच राहून जातील. म्हणून त्यांना दुर्बल करून परत घालून देण्यासाठी मारुतीने अतिविशाल असे भीमरूप प्रकट केले आणि भुभुकार केला. तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुच्या आड लपून बसले व संरक्षणासाठी गुरुला विनंती करू लागले. त्यांचे अवसान गळून गेलेले पाहून कानिफाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले की पुढे काय चमत्कार होतो तो धैर्य करून पहा. याच्यापासून तुम्हाला मुळीच धोका होणार नाही. नंतर कानिफाने वज्रास्त्र सिद्ध करून भस्म मंत्रून फेकले. ते कृत्य मारुतीच्या लक्षात आले. त्या क्षणीच तो आवेशाने मोठे प्रचंड पर्वत कानिफाच्या अंगावर फेकू लागले. परंतु वज्रास्त्रामुळे त्या पर्वताचे चूर्ण होऊन जाई म्हणून मारुतीने वज्रमुष्टीचा प्रहार करून वज्रास्त्र क्षीण केले. ते पाहून कानिफाने कालिकास्त्र, अग्न्यास्त्र, वासवास्त्र, वयास्त्र ही लागोपाठ सोडली. तेव्हा अग्न्यास्त्र वायवास्त्राचे पाठबळ मिळाल्याने त्याने सर्वत्र प्रलय उडवून दिला. त्यावेळेस मारुतीने पुष्कळ इलाज केले पण त्याचे काही चालेना. तो अगदी जेरीस येऊन वायूस म्हणाला, मी तुझा मुलगा असून तू माझा प्राण घेऊ पाहत आहेस. मुलाची दुर्दशा पाहून बापाला सुख होते काय, अशा मतलबाची मारुतीने आपल्या पित्याची खूप स्तुती केली. तेव्हा पुत्रप्रेमामुळे वयवास्त्र क्षीण झाले. मग कानिफाने मोहिनी योजना केली. त्याने मारुतीला काहीसे भ्रमिष्ट केले. तरी त्याने अग्न्यास्त्र सागरात ढकलून दिले. त्यामुळे समुद्राचे पाणी कडक होऊ लागले. मग तो स्वतः समुद्र येऊन पाहू लागला असता मारुती व कानिफ यांचे युद्ध त्याच्या दृष्टीस पडले. मारुती आपल्याकडून करवतील ते सर्व उपाय करून कानिफाचा पाडाव करू पाहत होता. पण त्याचे वर्चस्व जराही कमी झाले नाही. उलट मारुतीची जर्जर होऊन मूर्छित होऊन जमिनीवर पडला. मग मूर्तिमंत वायू पुत्रप्रेमाने मारुतीजवळ गेला. इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची तयारी करीत आहे हे पाहून वायूने त्याचा हात धरून त्यास सांगितले की हे नाथ फार प्रबल आहेत. पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दुर्दशा केली होती त्याची आठवण कर. वार्ताकर्षण विद्या यांच्याजवळ पक्क्या वसत आहेत. म्हणून यांच्याशी सख्य करून तुझा कार्यभाग साधून घे. सख्यखेरीज दुसरी चांगली युक्ती मला तरी दिसत नाही. मग ते कानिफ जवळ मारुतीला घेऊन गेले. त्यास परमप्रीतीने भेटले. कानिफानेही आदरपूर्वक समुद्र व वायू यास नमस्कार केला व युद्ध का थांबविलेस असे मारुतीस विचारले. पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वायूने त्याला विचारले. तेव्हा कानिफाने उत्तर दिले की मारुतीने कोणत्या कारणास्तव युद्ध सुरू केले ते मला माहीत नाही. ते तोच सांगू शकेल. तेव्हा मारुती म्हणाले, मी मोठ्या परिश्रमपूर्वक मच्छिंद्रनाथास स्त्री राज्यात पाठविले आहे. हे त्याचेच जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्याचे मन वळवून त्याला परत स्वदेशी घेऊन जातील. तेव्हा तसे ह्यांनी करू नये म्हणून मी ही कटपट केली. दुसरा काही हेतू त्यामागे नव्हता. मच्छिंद्रनाथास यांच्या उपद्रव होणार नाही याची खात्री पटवून मला वचन द्यावे व कुशाल स्त्रीराज्यात गमन करावे. मग मारुतीचे म्हणणे कानिफाने मान्य करून त्यास तसे वचन दिले. मग अग्नी, वायू, मारुती आनंदित होऊन स्वस्थानी परत गेले. मग प्रातःकाळी कानिफा म्हणाला, कानिफा आपल्या मित्रांसह शिष्यांसह स्त्रीराज्यात गेला. तेथे निरनिराळी तीर्थे करून शृंगाल मुरडी नामक राजधानीत प्रविष्ट झाला. तेथे मैनाकिनी राणी मच्छिंद्रनाथासह सभेत सिंहासनावर विराजमान झाली होती. कानिफ तेथील राजवाड्यात गेला असता द्वारपालांनी तपास करून 700 शिष्यासह कानिफनाथ नावाचा जती आला असल्याची बातमी मच्छिंद्रनाथास कळवली.
ते ऐकून गोरक्षनाथ नाव बदलून आपणास न्यायला आला असावा असे वाटून त्याला फार वाईट वाटले. आता आपण ह्या विषयविलासाच्या अनुपम सुखास अंतरणार या विचाराने त्याचे मस्तक बनाणून गेले. मग त्यांना परस्पर गावात न्यावे असे मनात आणून मच्छिंद्रनाथ मोठ्या समारंभाने पालखीत बसून त्यांना समोरा गेला. उभयतांच्या मोठ्या आनंदाने भेटी झाल्या. मग भरजरी गालीचे अंथरून त्यावर सर्वांना बसवण्यात आले. मग एकमेकांची विचारपूस झाली. त्यावेळेस खरा प्रकार सर्वांना समजला व ओळख पटल्यानंतर उभयतांचे पुष्कळ बोलणे झाले. मग मच्छिंद्रनाथाने हत्तीवर बसून त्यास गावात आणले व मोठ्या आदर सत्काराने ठेवून घेतले. अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरचित श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाच्या अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना 15वा अध्याय पाहिला.